नाशिकमध्ये पत्रकार बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने पत्रकार वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे। राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने गुंडांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे सरकारकडून पत्रकारांच्या सन्मानाची पायमल्ली सातत्याने होत असल्याचा आरोपही करण्यात आला। दरम्यान सोलापूर येथील 4 हुतात्मा पुतळा येथे पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्था व पत्रकार बांधवांच्या वतीने काळ्या फिती लावून जाहीर निषेध नोंदविण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला। पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे। पत्रकारावर हल्ल्याचा पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे। पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे। हल्लेखोरांवर मदत झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे। या घटनेचा जाहीर निषेध करताना पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आप्पाश्री लंगोटे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद प्रक्षाळे व ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी प्रतिक्रिया दिली। पत्रकारांवरील हल्ले हे लोकशाहीला धोका आहे, अशा घटना निंदनीय असून सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली। निषेध सभेला सैफन शेख, लतीफ नदाफ, नितीन करजोळे, गिरमल गुरव, असलम नदाफ, ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख, राम हुंडारे, सिद्धार्थ भडकुंबे, अकबर शेख, विजयकुमार उघडे, सूरज राजपूत, नितीन कांबळे, अक्षय बबालाद, अमोल कुलकर्णी, बापूतांज पाटील, महेश जाधव, सिद्धू पुजारी, इसुब पिरजादे, केदार सुरवसे, नंदू कांबळे, रमेश अपराध, कीर्तिपाल गायकवाड, विलास सरवदे, अजय नागमोडे आदी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते। नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून कधी बातमी लावण्यावरून हल्ले होतात, तर कधी वार्तांकन करण्यासाठी हल्ले होतात। पत्रकारावर होणारे हल्ले ही महाराष्ट्राला अशोभनीय घटना आहे। पुरोगामी महाराष्ट्राला ही लाजिरवाणी बाब आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ आज प्रचंड प्रमाणात चिंतेत आहे। वार्तांकन करण्यासाठी ज्या पत्रकारावर त्र्यंबकेश्वर येथे हल्ला झाला, त्या हल्ल्याचा, त्या घटनेचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो। आज पत्रकारांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित लोकांना कठोरात कठोर शासन करावं, जेणेकरून राज्यात यापुढे कुठल्याही पत्रकारावर अशा पद्धतीचे भ्याड हल्ले होणार नाहीत। या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि हल्लेखोरावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभमेळ्याची बातमी कव्हर करण्यासाठी महाराष्ट्रातील पत्रकार योगेश खरे, सोनवणे आणि तांजणे हे पत्रकार त्या मेळ्याची बातमी करण्यासाठी गेले असताना त्या त्र्यंबकेश्वर येथील गावगुंडाने त्यांच्यावरती जो हल्ला केलेला आहे, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे अनेक पत्रकारावरती हल्ल्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत। म्हणून सोलापूर जिल्ह्यामधील यूट्यूब चॅनल, दैनिक वगैरे सर्व पत्रकार बांधव, पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संघटना यांच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये या संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व पत्रकार बांधवाच्या वतीनं तीव्र शब्दात आम्ही निषेध करीत आहोत। नमस्कार, या ठिकाणी आम्ही काल नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे आमचे 3 पत्रकार बांधव बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी गावगुंडाने, त्या गावातले गावगुंडाने पत्रकारावर हल्ले केलेले आहेत। त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकार व कृती समिती बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो। हल्ली काळामध्ये पत्रकारावर हे गंभीर हल्ले किंवा गुन्हे दाखल करतात।
त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पत्रकार हे समाजाचे डोळे आणि लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत. त्यांच्यावर होणारे हल्ले म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. पत्रकारावर हात उचलणारे हे लोकशाहीचे शत्रू असून अशा कृत्यांना लोकशाही परिस्थितीत माफ करता येणार नाही. याबद्दल आम्ही प्रशासनाकडे दाद मागणार आहे की दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकारावर सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच ज्या ठिकाणी घटना घडली अशा घटना परत पुन्हा घडू नये यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलावीत. आणि आम्ही ज्या ठिकाणी हल्ले झालेले आहेत, हल्लाग्रस्त पत्रकारासोबत आम्ही संपूर्ण त्यांच्या कुटुंबियासोबत व त्यांच्यासोबत सहानुभूतीनं आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू एवढं आम्ही आमची कृती समितीच्या वतीने त्यांच्यासोबत आहे एवढंच आम्ही सांगून या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.